नमस्कार मित्रांनो, उद्या या सीझनचा सेकंड लास्ट भाऊचा धक्का रंगणार आहे. खरं तर या आठवड्यात बरंच काही घडलं. भांडण, तंटे, राडे, डिशम एकमेकांचे गळे पकडले. स्पर्धकांनी टास्क देखील खूप छान खेळले. राखीचा ड्रामा देखील पाहायला मिळाला. त्यामुळे इंटरेस्टिंग होता हा आठवडा आणि तसा मसाला देखील भाऊकडे जबरदस्त असणार आहे आणि बऱ्याच स्पर्धकांची शाळा होताना दिसणार आहे. काहींना समज मिळणार आहे. तर काहींचं भरभरून कौतुक देखील होणार आहे. तर बघूया रितेश भाऊ उद्या कोणाची, कशी, कोणत्या मुद्द्यावरती शाळा घेऊ शकतात. तर आता थोड्याच वेळात भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. तर भाऊकडे कोणकोणते मुद्दे असतील ते पाहूया. पहिला बिग बॉसच्या घरातील ज्वलंत मुद्दा जो असणार आहे तो म्हणजे विशाल आणि राकेश बापट यांच्यामध्ये झालेली जबरदस्त फिजिकल फाईट. मित्रांनो, दोघांनीही एकमेकांवरती आरोप लावले होते की आमचे पर्सनल मुद्दे काढले. इथे नॉमिनेशनमध्ये राकेश बापट सांगताना दिसत होता की विशाल कोटियान हा माझ्या पर्सनल बऱ्याचशा गोष्टी काढतो. यावर विशाल पलटवार करत म्हणाला की मी नाही तर तू माझ्या पर्सनल गोष्टी काढतो. तू सतत माझ्या एज बद्दल भाष्य करताना दिसतो. हे अजूनपर्यंत तुझा डिवोर्स का झाला, तुझं काय काय बाहेर आहे याच्याबद्दल अजिबात काहीच बोललो नाही. तर या गोष्टीवरती राकेश बापट प्रचंड खवळतो. पहिल्यांदा हे सगळं शाब्दिक सुरू असतं आणि त्यानंतर थेट विशाल कोटियान हा आरबी वरती हात उचलतो आणि शेवटी आरबी देखील पलटवार करताना दिसतो. तर या दोघांमध्ये प्रचंड बाचाबाची पाहायला मिळाली. अगदी हाणामारीपर्यंत हे दोघे गेले होते. शेवटी बिग बॉसला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि दोघांनाही बिग बॉसने शिक्षा दिली. हे जे प्रकरण आहे बिग बॉसच्या घरामध्ये देखील खूप वाजलं आणि बाहेर सोशल मीडियावर देखील प्रचंड वाजलं. आता याच्यावरती तर राकेश बापटच्या कुटुंबियांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसारित केलं आणि त्याच्यामध्ये थेट विशाल कोटियान याच्यावरती आरोप लावले की बिग बॉसच्या घरामध्ये बाहेरच्या गोष्टी सांगणं अलाउड नाहीये. विशाल कोटियान वेळोवेळी जाणून बुजून बाहेरच्या गोष्टी काढतो आणि यासोबतच तो फिजिकल झाला, राकेशवरती चाल करून गेला. तुम्ही जी काही शिक्षा दिली सध्या ती खूपच कमी आहे. त्याच्यावरती कडक कार्यवाही करा, असं त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलं आहे. आणि या प्रसिद्धी पत्रकामध्ये आवर्जून असं मेन्शन केलंय की रितेश देशमुख हे या कार्यक्रमाचे होस्ट आहेत, म्हणून आरबी या कार्यक्रमात आला. त्यामुळे अपेक्षा आहे रितेश देशमुख यांच्याकडे की हा मुद्दा तुम्ही हायलाईट कराल आणि याच्यावरती आम्हाला म्हणजे राकेश बापटच्या कुटुंबियाला योग्य न्याय द्याल. म्हणजे त्यांचं सरळ सरळ असं स्पष्ट मत आहे की तुम्ही काहीतरी मोठी ऍक्शन घ्या आणि विशालवरती कडक कार्यवाही करा. तुम्ही जी काही शिक्षा दिली ती खूपच कमी आहे. तर इथे बिग बॉस मराठीलाही सांगितलं, बिग बॉसलाही सांगितलं आणि बिग बॉसचे जे मेकर्स आहेत इंडमॉल शाईन यांना देखील सांगितलं आणि विशेष करून या कार्यक्रमाचे होस्ट आपले दोस्त रितेश देशमुख, तर या चारही जणांचा या प्रसिद्धी पत्रकामध्ये उल्लेख केला आणि विशाल कोटियान याच्यावरती कडक कारवाई करा असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यावरती रितेश भाऊ काय आज निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर हा जो विषय आहे तो भाऊच्या धक्क्यावरती प्रखरपणे मांडला जाणार आहे. हे एक. दुसरं म्हणजे राखी आणि राकेश बापट यांच्यामध्ये जे काही भांडण झालं, या सगळ्या भांडणानंतर राकेश आणि राखीमध्ये जबरदस्त वाद झाला होता. त्या वादामध्ये अक्षरशः राखी राकेशला सांगताना दिसत होती की हा पोरींच्या मागून, त्या बायकांच्या मागून खेळतो, त्यांना हतियार बनवतो, असा त्याचा गेम आहे. तर याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करताना दिसतील. या अगोदर राकेश बापट राखीला सांगताना दिसत होता की मी या शो मध्ये येणार नव्हतो, हा रियालिटी शो मला करायचा नव्हता, या लोकांनी मला जबरदस्ती इथे आणलं. यावरती राखी सांगताना दिसत होते की आरबी असं काही नसतं रे, हे लोक आपल्याला आणत नाही, आपण या कार्यक्रमामध्ये येतो. हे सगळं बोलणं झालेलं होतं. त्यानंतर राखीने साहजिकच राखीला तर आयतं खोलीत मिळालं. नंतर राखीने आरबीच्या विरुद्ध हाच मुद्दा बनवला आणि ते सगळ्या घराला सांगत होती की हा येणार नव्हता बिग बॉसच्या घरामध्ये, याला यायचं नव्हतं, मला बळजबरी आणलं या मेकर्सने, असं म्हणून तो मुद्दा तिने क्रिएट केला. यावरती आरबी हा थेट राखीवरती चाल करून गेला होता आणि हे देखील बाहेर खूप वाईट पद्धतीने गेलं. खरं तर आरबी हे सगळं बोलला होता, पण त्यानंतर मग आरबी सांगताना दिसत होतं की मी असं काहीच बोललो नाही, फुटेज दाखवा, अमुक झालं तमुक झालं. आणि त्यानंतर राखी खूप पिसळली आणि राखीने मग आरबीचं सगळंच काढलं. तू बायकांच्या मागून खेळतोस, त्यांना हत्यार बनवतो, आणि यांच्यामध्ये प्रचंड असा वाद पाहायला मिळाला. तर हा मुद्दा देखील
खूपच गाजणार आहे. त्यानंतर मित्रांनो, उलटा पुलटा रूम मध्ये जे काही घडलं, जिथे सागर कारंडे याला कॅप्टन पदाचा उमेदवार बनवला. खरं तर विशाल कोट्यान हा सागरला धरून होता. इकडे आरबी राकेश बापट हा दीपालीचंच नाव पुढे करत होता. तर आरबीकडे संधी होती की दीपालीच्या सोबत त्याने तन्वीचंही नाव घेतलं असतं किंवा रेवाचंही नाव घेतलं असतं. सतत काटा काटा हा बोलत असतो, माझा काटा ग्रुप, आम्ही काटा ग्रुपवाले एकसंध आहोत, आमच्यात एके आहे. खरं तर राकेश बापटच्या थोड्याशा मीपणामुळे इकडे सागर हा कॅप्टन पदाचा उमेदवार झाला. खरं तर म्हणजे इथे राखीने देखील चॉईस दिला होता की तू तन्वीचं नाव घे किंवा मग रेवाचं नाव घे. परंतु राकेश बापटच्या थोड्याशा मीपणामुळे इकडे अपोजिट टीमचा तो उमेदवार झाला. तर याच्यावरती थोडंसं राकेश बापटला ते बोलू शकतात की तू जर चांगलं डोकं वापरलं असतंस तर तुझ्याच ग्रुपचा मेंबर हा कॅप्टन पदाचा उमेदवार झाला असता. तर याच्यावरती कदाचित भाष्य केलं जाऊ शकतं. आणि त्यानंतर बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावरती जो महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे 25 लाख रुपये जी विजेत्याला मिळणारी रक्कम होती, त्याची फक्त या स्पर्धकांनी 25,000 केली. तर हा मुद्दा नक्कीच हायलाईटला असणार आहे. रितेश भाऊ सगळ्या स्पर्धकांची कानउघडणी करताना दिसणार आहेत की बाबा, किती छान टास्क दिला होता आणि तुम्ही 25 लाखाचे 25,000 केले. तर यावरती रितेश भाऊ मजेशीर स्पर्धकांशी बोलतील. मात्र इथे आरबी आणि सागर ज्या पद्धतीने हा टास्क खेळला, तर दोघांचंही कौतुक होईल. विशेष म्हणजे सागरचं कौतुक होईल. सागरने दुहेरी भूमिका इथे साकारली होती. आतमध्ये जायचं, ते सगळं बघायचं, बघून ते सगळं डोक्यात ठेवायचं आणि परत बाहेर येऊन ते बनवायचं. तर इथे सागर आणि आरबीचं नक्कीच कौतुक होईल, परंतु सागरचं इथे जास्त कौतुक होऊ शकतं. आणि जो काही कॅप्टन्सी टास्क झाला, तर त्याच्यामध्ये पाचीच्या पाची सदस्य खूप छान पद्धतीने खेळले. यामध्ये विशेष कौतुक पुन्हा एकदा सागरचं होईलच, कारण सागर 2 फेऱ्या खेळून तिसरी फेरी देखील स्वतःसाठी खेळा. अगदी थकलेला होता, तरी त्याने खूप छान पद्धतीने परफॉर्मन्स दिला. त्यानंतर रेवाचं खूप कौतुक होईल, कारण रेवा देखील 2 फेऱ्या खेळून त्यानंतर मग स्वतःसाठी ती फेरी खेळायची आणि त्याच्यामध्ये देखील विजय मिळवायचा. तर या दोघांचंही इथे भरभरून कौतुक होईल. त्यानंतर थोडीशी आरबीची कदाचित कान उघडणी होऊ शकते, कारण आरबीने इथे सरळ-सरळ रेवाला मदत केली होती. थोडासा तो बायस झाला होता. तर नक्कीच इथे आरबीची थोडीशी कान उघडणी होईल. मात्र 5ही सदस्यांचं इथे रितेश भाऊने कौतुक करायला पाहिजे आणि यामध्ये नक्कीच रेवा आणि सागरचं जास्त कौतुक करायला पाहिजे. मित्र, यानंतर रेवा कॅप्टन झाली आणि रेवाची कॅप्टन्सी राखीच्या डोळ्यात खुपायला लागलेली आहे. आणि त्यानंतर राखी सावंतने जो काही ड्रामा केलाय तो आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु रेवाला घेऊन, रेवाच्या कॅप्टन्सीला घेऊन राखी आज जो काही घरामध्ये ड्रामा करणार आहे, सगळं घर अस्तव्यस्त करून टाकले तिने. हे काम करणार नाही, इकडे फेकून दे, तिकडे फेकून दे. जो काही ड्रामा आज राखी घरामध्ये करणार आहे, तर तो देखील हायलाईटवरच मुद्दा असणार आहे. आणि इथे रेवाच्या कॅप्टन्सीमध्ये अनुश्री ज्या पद्धतीने सांगत होती, मी हे काम करणार नाही, ते काम करणार आहे, तर पुन्हा एकदा अनुश्रीची कानउघडणी करण्याची दाट शक्यता आहे की प्रत्येक वेळी का तू, मी हे काम करणार आहे, ते काम करणार आहे. मागे देखील रितेश भाऊने अनुश्रीची चांगलीच कानउघडणी केलेली. त्यामुळे इथे देखील अनुश्रीची कानउघडणी होऊ शकते आणि राखी सावंतची जबरदस्त शाळा आजच्या एपिसोडमुळे उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती होणार आहे. तर मित्रांनो, असे काही जे मुद्दे आहेत ना, ते भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त वाचतील. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे विशाल कोट्यान आणि राकेश बापडे यांच्यामध्ये जी काही डिशूम पाहायला मिळाली. तर साहजिकच जो काही लेटर बॉम्ब राकेशच्या कुटुंबियांनी टाकला, तर याच्यावरती रितेश भाऊला थेट मेन्शन केले की तुम्ही योग्य न्याय घ्याल. आता याच्यावरती योग्य निर्णय रितेश भाऊ काय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यानंतर राखी आणि राकेशमध्ये जे काही भांडण पाहायला मिळालं, मुलींच्या पाठीमागे खेळतोस आणि बरंच काही राखी सावंत बोलले, तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यानंतर पैसे ज्या पद्धतीने यांनी गमावले, 25 लाखाचे 25,000 केले, तर यावर देखील रितेश भाऊ बोलतील. कॅप्टन्सी टास्कमध्ये खूप छान पद्धतीने परफॉर्मन्स सगळ्या सदस्यांनी दिला, तर त्यावर देखील भाष्य करतील. आणि अत्यंत महत्त्वाचा दुसरा मुद्दा असणार आहे तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील राखी सावंतने जो काही ड्रामा केलाय, खरं तर आज आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. पण तो ड्रामा देखील जबरदस्त असणार आहे. तर असे काही मुद्दे
आजच्या भाऊच्या धक्क्यावरती पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त अजून काय काय घडू शकतं, काय काय होऊ शकतं किंवा कुठले मुद्दे रितेश भाऊ घेतील हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि शेवटी रितेश भाऊ एक की दोन सदस्य घराबाहेर काढतात हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावरती शाळा घेऊ शकतात. आणि कमेंट्स करून नक्की सांगा की अजून कोणकोणते मुद्द्यांवरती रितेश भाऊ बोलू शकतात हे कमेंट्स करून नक्की सांगा.